श्री स्वामी समर्थ. मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कोणती सेवा करायला पाहिजे की जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यात येणारा प्रत्येक गुरुवार हा खास असतो, कारण बघा या दिवशी माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपण व्रत करतो, उपवास करतो, माता लक्ष्मीची पूजा करतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वाद देते. गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून बघा ह्या दिवशी आपण भगवान विष्णूंचीही पूजा करत असतो आणि गुरुवार आपल्या महाराजांचा देखील आहे, म्हणून आपण त्यांचीही सेवा करत असतो. म्हणून मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हा खरंच खूपच खास आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर भगवान विष्णूंची सेवा करायच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर बघा, तुम्हाला माहीतच आहे की जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतो. माता लक्ष्मी त्या घरातून कधीच जात नाही. तर आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची तर म्हणजे काय करायचं तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचं तर विष्णू भगवानांची पंचोपचार पूजा करायची आहे. म्हणजे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा, गंगाजल लावायचं आहे, आपल्याला पुष्प अर्पण करायचं, हार अर्पण करायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे, पंचामृतचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. तर मी तुम्हाला नेहमी बोलत असते की बघा, एकादशीला गुरुवारी तुम्हाला तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. तर आज मी तुम्हाला तुळशीपत्रावरच सेवा कशी करायची आहे ते सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला 1008 तुळशीपत्रे घ्यायची आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तर भगवान विष्णूंची 108 नावं घेऊन तुम्हाला भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असेल तुमच्याजवळ तर बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला 1008 विष्णू भगवानांची नावे घेऊन तुळशीपत्र अर्पण करायची आहेत. तर बघा, ही नावं आहेत ती विष्णू सहस्रनामचे छोटंसं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये आहे, किंवा गुगलवरती जरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला विष्णूंची 1008 नावं तुम्हाला मिळतील. अशा प्रकारे तुम्हाला 1008 नावं विष्णू भगवानांचे घेऊन एक तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायची आहे. ही सेवा इतकी प्रभावी आहे की ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांना ह्या सेवेमुळे खूपच फरक पडलेला आहे आणि भगवान विष्णूही या सेवेने खूप प्रसन्न होतात. भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही 1008 नावं घेऊन तुम्ही जर त्यांना अर्पण केली तर बघा, तुम्ही म्हणजे भगवान विष्णू किती प्रसन्न होतील आणि ते म्हणजे त्यांचा तुमच्यावरती आशीर्वादही राहील. आता तुम्हाला माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे. तर माता लक्ष्मीची पूजा करताना सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर बघा, लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल, कुलदेवीचा टाक असेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, त्यावरती तुम्हाला सगळ्यात अगोदर अभिषेक करायचा आहे. तर बघा, अभिषेक हा तुम्ही पंचामृतने केला तरीही चालेल किंवा जल अभिषेक केला तरीही चालेल. तुम्हाला एक वेळ श्री सूक्त किंवा 99 मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे. इतकं जरी म्हणून तुम्ही अभिषेक केला ना एक वेळ तरीही चालेल. आणि किंवा ललिता सहस्त्रनाम तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. तर बघा, कुंकुमार्चन करताना तुम्ही पुन्हा एक वेळ श्री सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे किंवा 99 मंत्र तुम्हाला 108 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे किंवा ललिता सहस्त्रनाम बोलून ही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ललिता सहस्त्रनाम जसं विष्णू सहस्त्रनाम आहे तसंच ललिता सहस्त्रनाम आहे, तर ते बोलून जर तुम्ही कुंकुमार्चन केलं तर बघा, ती सुद्धा लक्ष्मी म्हणजे कुलदेवतेची किंवा लक्ष्मी मातेची अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे. तर बघा, हे 2 सेवा आहेत
जे तुम्हाला म्हणजे ह्या मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी तुम्ही करू शकता बघा. कितीही अडथळे असले तरी ते तुमच्या मार्गातून दूर होतील. आर्थिक अडचण असेल ती सुद्धा कमी होण्यास नक्कीच या सेवेने नक्कीच असं मदत होणार आहे. अशी ही सेवा आहे. तर आपण ज्या काही विशिष्ट वेळा असतात, जसं की मार्गशीर्ष महिन्यातला हा शुभ गुरुवार आहे, तर आपण ज्या सेवा करतो तर आपल्याला त्याचं फळ आहे ना 100 पट जास्त असं मिळत असतं. तर बघा अशाच प्रकारे तुम्ही ह्या मार्गशीर्ष शुभ गुरुवारी तुम्ही जर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची अशी सेवा केली तर त्यांचा नक्कीच तुमच्यावरती त्यांची कृपा राहील आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. अशा प्रकारे बघा ह्या सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत. आणि या सेवांव्यतिरिक्त तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, रामरक्षा बोलू शकता, व्यंकटेश स्तोत्र आहे तुम्ही बोलू शकता, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावं आहेत तुम्ही बोलू शकता, श्री सुक्त, पुरुष सुक्त, रामरक्षा यासारख्या सेवाही तुम्ही करू शकता, व्यंकटेश स्तोत्र आहे. अशा प्रकारे ह्या गुरुवारी तुम्ही ह्या 2 सेवा म्हणजे 1008 तुळशीपत्रांची ही सेवा आणि कुंकुमार्चन जर तुम्ही ललिता सहस्रनामाने केला तर अतिउत्तम. अशा प्रकारे हे 2 सेवा तुम्ही मार्गशीर्षच्या दुसऱ्या गुरुवारी नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला म्हणजे ह्या सेवेचं केलेलं शुभफळ तुम्हाला मिळेलच. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही जी ही सेवा केली आहे त्याचा तुम्हाला काय अनुभव आला आहे. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.